चर्चा मात्र फार छान. परत हा. बराच प्रबोधन होतं ज्यातनं. हो हो. काका मला एक याच्यामध्ये हरिपाठातला एक थोडासा छोटासा प्रश्न विचारायचा होता. विचारू का? हो, विचारा ना. हा. विचारा. माऊलींच्या हरिपाठामध्ये 12वा जो अभंग आहे त्याच्यामध्ये भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी असा एक हे आहे ओळ आहे. तर ते करतळी आवळे तैसा हरी याचं जरा थोडस विवेचन. अर्थ सांगतो ना. करते म्हणजे तळ हातावरचा आवळा असं त्याला अर्थ आहे त्याचा. हं. करतळी आवळे, आवळे म्हणजे आवळा. हं, आणि कराच्या तळावर म्हणजे हाताच्या तळावर. हं. हाताच्या तळावर जर आवळा ठेवला तर तुम्हाला तो आवळा हे सिद्ध करायची गोष्ट नाही राहत. तर तो हं. प्रत्यक्ष असतो. समज जसं हाताच्या काकणाला आरसा कशाला, असा एक अजून एक सिमिलर हे आहे. लोक हो. म्हणतात की अरे हाताच्या काकणाला आरसा कशाला, तो दिसतंय ना काकण हातात आहे ते. हं. तसं हातावर जर आवळा ठेवला तर हं. तो आवळा आहे हे सिद्ध करायची गोष्ट कशा करताय? नाहीच आहे ना. तसा तो हरी जो आहे बरोबर. ना तो प्रत्यक्ष असताना सुद्धा तुमची दृष्टी त्याच्याकडे नाहीये. तर म्हणून तुम्ही काय हां. करता, हरी असा आहे हरी तसा आहे म्हणून त्याच्यावर खूप चर्चा करता. पण जिथे तुमच्या भावाचं आणि भक्तीचं बळ आहे तर तिथे तो हं. प्रत्यक्ष आहे. जसं हां. भावाच्या बळाने जसं भगवंत दिसतो तसं प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीमध्ये ते आहे म्हणून सांगायची गरज नाही पडत. म्हणून ती त्यांनी दिलेली हं. उपमा आहे, ती दृष्टांत आहेत. हां, हो. आलं लक्षात? तो हा. दृष्टांत थोडासा क्लिअर होत नव्हता. म्हटलं हा. हे तर तो एक्झॅक्टली काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की माणसाला जे दिसतं तेवढंच सत्य मानतो. हं. काय? पण ते जे दिसतं त्याच्यामध्ये काय आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि ते काय बरोबर. आहे त्या असण्याबरोबर दिसणं जर असेल तर तुमच्या हं. दिसण्यामध्ये अर्थ असतो, हा त्याचा खरा अर्थ आहे. हो, अच्छा. समजलं ना? म्हणजे खरं वाह! आहे ते आत्मतत्व आहे आणि हां, दिसतं ते शरीर आहे. बरोबर. शरीर आणि शरीरी. तर शरीर म्हणजे शरीरी जो आहे तो शरीराला धारण करणार आहे. हं. पण तुम्ही ज्याला धारण केलंय त्यालाच फक्त तितक्याच मर्यादेपर्यंत तो आहे असं म्हणतो. बरोबर. आणि काय असतं आणि काय दिसतं याच्यातला भेद आपल्याला कळत नाही. जे हं. आहे त्याच्यातूनच दिसतंय. त्यामुळे हं. दिसणाऱ्याला असं पहा की त्या पाहताना ते नुसतंच दिसत नाही तर ते काय आहे हे कळतं. हं, हं, हं. असं कळणं म्हणजे हेच भगवंताचं खऱ्या अर्थाने प्रतीती आहे. हो, हो. भगवंत आहेच सगळीकडे, परंतु काय होतं आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? कारण आमची धारणा पक्की नाही झाली अजून. ज्ञानाचं अधिष्ठान नाही आमच्याकडे, आम्ही फक्त पाहतो. मूर्तीला पाहतो, सगळे नमस्कार करतात, आम्ही नमस्कार करतो. पण बरोबर. नामदेवाला मात्र विठ्ठल बोलतो ना आम्हाला बोलत नाही. मग ह्याचं काय कारण आहे? ह्याचा कधी विचार केलाय का? हं. समजलं ना? तसं खरं आहे. रामाशी सुद्धा संवाद करणारे आजही लोक आहेत. तर रामाची संवाद कोणाचा होऊ शकतो आणि कोणाचा होऊ शकत नाही. जे त्याला तिथे ती फक्त मूर्ती म्हणून पाहतात तर अमूर्त तत्व कळणारच नाही. पण त्या हो. अमूर्त तत्वाच्या आविष्काराकरता ती मूर्ती काढली आहे. मूर्ती हे त्याचं अंतिम ध्येय नाही आहे. तर त्या हं, हं. मूर्तीतून अमूर्त तत्व पाहण्याकरता मूर्ती काढलेली आहे. हे ज्यावेळेस कळायला सुरू होतं तेव्हा त्या रामामधलं तेच दिसतं. एवढंच नाही तर आपण जसं इतर माणसाशी बोलतो तसा रामाशी आपण बोलू शकतो. हो, हो. म्हणजे इथपर्यंत की जेव्हा विठ्ठलाचं दर्शन रामदास स्वामींनी घेतलं तेव्हा ते काय म्हणाले, इथे का रे उभा तू बरं. अ, रामा? काय म्हणजे तू रामच तिथे उभा आहेस पण तू अशा रीतीने का बरं उभा आहेस तू? आणि त्यांच्या हो, मनामध्ये तो राम इतका ठसून बसलेला आहे की तो पांडुरंगाला पाहिल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या रामच म्हटलं त्याला. हो. म्हणजे हे अंतर्बाह्य ते त्या ठिकाणी जी सिद्धता झालेली आहे हं. परमेश्वराची, तर त्याच्याशिवाय हातावरचा आवळा असल्यासारखा तो दिसणार. तर पुढच्या रविवारी आपण भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री दत्त. गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी महाराज. समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा